ओके, आता डिस्टन्स ऑफ अ पॉइंट फ्रॉम अ लाईन, त्याच्यानंतर आपण पाहणार डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल लाईन्स अँड डिस्टन्स बिटवीन स्क्यू लाईन्स. मग स्क्यू लाईनची कन्सेप्ट मग त्याच्याने एवढं केल्यानंतर लाईन्सचा पार्ट संपतात, मग प्लेन सुरू होईल. मग प्लेनचं पण तेच इक्वेशन, अँगल वगैरे त्या गोष्टी. आता आणि डिस्टन्स अँगल बिटवीन टू लाईन्स कसं काढतात हे तुम्हाला माहिती आहे, किंवा हे आपण प्रॉब्लेम्स करताना फाइंड आउट करू का. कारण लाईनच्या मध्ये अँगल काढण्यासाठी सेपरेट थेरम वगैरे करण्याची काही गरज नाही. कारण लाईनला पॅरल असणारा वेक्टर तुम्हाला माहिती आहे. दोन जर लाईनचे आपल्याकडे वेक्टर इक्वेशन आहे, तर त्या दोन लाईन कोणत्या दोन वेक्टर्सला पॅरल हे आपल्याला माहित असणारच. मग त्या दोन वेक्टर मधला अँगल काढणे म्हणजे दोन लाईन मधला अँगल काढणे, ते मी तुम्हाला प्रॉब्लेमच्या व्यवस्थित सांगेल. आता आपण काय पाहतोय, डिस्टन्स ऑफ अ लाईन फ्रॉम अ पॉइंट. डिस्टन्स ऑफ अ पॉइंट फ्रॉम अ लाईन. डिस्टन्स ऑफ पॉइंट फ्रॉम अ लाईन. पॉइंटचा लाईन पासूनचा डिस्टन्स. ठीक आहे. 2D मध्ये आपण पाहत होतो की इट इज मॅग्निट्यूड ऑफ ax1 प्लस by1 प्लस c डिवायडेड बाय अंडर रूट ऑफ a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. पण आता इथं वेक्टर मध्ये आपण काय करतोय, हा फॉर्म्युला तुम्हाला असं किचकट वाटेल ना, अरे काय एवढं मोठं लक्षात ठेवायचं. म्हणजे हा थेरम आता आपण पाहणार आहे की द डिस्टन्स ऑफ पॉइंट पी हॅव्हिंग पोझिशन वेक्टर अल्फा बार. पी चा पोझिशन वेक्टर आपण ह्या केसमध्ये मुद्दाम अल्फा बार घेतलाय कारण इट्स कोऑर्डिनेट्स आर नोन. पी चे कोऑर्डिनेट्स नोन आहेत. The distance of point P having position vector alpha bar from the line r bar is equals to a bar plus lambda times b bar. लाईनचं इक्वेशन, वेक्टर इक्वेशन म्हणजे लाईनचं वेक्टर इक्वेशन आपल्याला दिलंय, पॉइंटचा पोझिशन वेक्टर आपल्याला दिलाय, आणि आपल्याला त्या लाईनचं आणि त्या पॉइंटचं म्हणजे डिस्टन्स ऑफ दॅट पॉइंट फ्रॉम अ लाईन काढायचं. अँड दॅट इज अंडर रूट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ अल्फा बार मायनस ए बार द होल स्क्वेअर मायनस अल्फा बार मायनस ए बार डॉट विथ बी बार डिवायडेड बाय मॅग्निट्यूड ऑफ बी बार द होल स्क्वेअर. ठीक आहे ना. मग आता हे काय एवढं सगळं पाठ करायची गरज आहे का? नो. थेरम ऑन दी स्पॉट प्रूव्ह करू शकाल? येस, विद इन 1 मिनिट. म्हणजे तुम्ही लाईन पॉइंट आहे, दोन गोष्टी. से दिस इज लाईन एल. व्हॉट इज द इक्वेशन ऑफ दॅट लाईन एल? r bar is equals to a bar plus lambda times b bar. Means the line must be parallel to b bar. अरे लाईनचं इक्वेशन जर r bar is equals to a bar plus lambda times b bar दिलंय, तर लाईन काय b bar ला पॅरलल आहे, a bar a हॅव्हिंग पोझिशन वेक्टर a bar मधून जातीये, पास करतीये. हा जो पॉइंट आहे त्याचा, त्या पॉइंटचा पोझिशन वेक्टर काय आहे? p हॅव्हिंग पोझिशन वेक्टर अल्फा बार. ही लाईन कोणत्या पॉइंट मधून जातीये? a. त्याचा पोझिशन वेक्टर काय? हे मला कसं कळालं? लाईनचं इक्वेशन r bar is equals to a bar plus lambda times b bar. लाईन पॅरलल कशाला आहे? वेक्टर बी बारला. कशाला? वेक्टर बी बारला. हे मला कसं कळालं? लाईनचं इक्वेशन रे. आता सिंपल कन्सेप्ट आहे. तुम्हाला काय काढायचंय? तुम्हाला काढायचंय ही डिस्टन्स. डिस्टन्स इज ऑलवेज परपेंडिक्युलर. अरे स्पेस मध्ये इथे एक पॉइंट आहे, ही एक लाईन आहे, हा पॉइंट आहे, ही लाईन आहे. डिस्टन्स कसं काढणार? या पॉइंट वरून परपेंडिक्युलर ड्रॉप कर. कळतंय का? मग तुम्हाला हे डिस्टन्स काढायचं. यू आर इंटरेस्टेड इन दॅट डिस्टन्स डी. हाऊ डू यू फाइंड? मला सांगा, पायथागोरस थिअरम माहिती आहे? पायथागोरस थिअरम तुम्हाला जर माहित असेल, तर हा तुम्हाला एक राईट अँगल ट्रायंगल दिसतोय का? आणि त्या राईट अँगल ट्रायंगल मध्ये तुम्हाला काय काढायचंय सांगा बरं? डी काढायचंय, डी. मग मला सांगा डी काय येईल बरं? इन जनरल डी काय यायला पाहिजे? डी काय यायला पाहिजे? ह्याचे सगळे प्रूफ जे बुकच्या वेने ते तुम्ही पहा, घरी जाऊन बुकच्या वेने करा, की थोडंफार थिअरी वगैरे लिहून. हा, थिअरी म्हणजे थेरॉटिकल गोष्टी. डी बार काय येईल मला सांगा? आता मोठा अंडर रूट द्यायची गरज नाही, छोट्या अंडर रूट मध्ये भागून जाईल. एपी बारचा एपी चा स्क्वेअर, डिस्टन्स एपी चा स्क्वेअर. आपण सध्या वेक्टर मध्ये जात नाही. डिस्टन्स एपी चा स्क्वेअर प्लस ह्या पॉइंटला समजा आता मी एम म्हणतो. काय म्हणतो? एम. पीएम स्क्वेअर प्लस पीएम स्क्वेअर. बरोबर का? नाही.
AP स्क्वेअर मायनस PM स्क्वेअर. अरे पायथागोरस वापरतोय आपण, हायपोटेन्यूस थोडी ना काढतोय आपण, ही साइड डी काढतोय. सो दॅट इज इक्वल्स टू अंडर रूट ऑफ बाय पायथागोरस. So this is under root of AP square plus AP square minus PM square. मग मला सांगा AP कसा काढणार तुम्ही? डिस्टन्स AP. अरे मला सांगा तुम्ही AP पासून वेक्टर AP बार बनवू शकता. वेक्टर AP बार जर तुम्ही बनवला तर डिस्टन्स AP तुम्ही कसं काढणार? त्याचं मॅग्निट्यूड. ठीक आहे ना, हे तुम्हाला काय मिळेल? डिस्टन्स AP मिळेल. ते काय येईल? अंडर रूट जाऊ द्या रे, मॅग्निट्यूड ऑफ अल्फा बार मायनस ए बार. एपी बार काय तुमचा? अल्फा बार मायनस. कारण थिअरम काय आहे? पी ह्या पॉइंटचा, पी हॅव्हिंग पोझिशन वेक्टर अल्फा बार, या पॉइंटचं लाईन एल whose equation is a bar r bar is equals to a bar plus lambda times b bar. डिस्टन्स जे आहे ते आपल्याला काढायचं आहे. मग मी म्हणलं पायथागोरस आपल्याला वापरायचं आहे आणि पायथागोरस आपल्याला वापरून आपल्याला हा डी काढायचा आहे. वी हॅव ड्रॉप द परपेंडिक्युलर. हे तुम्हाला म्हणायचं आहे, वी हॅव ड्रॉप द परपेंडिक्युलर फ्रॉम पॉइंट पी ऑन लाईन r bar is equals to a bar plus lambda or all on line L. ठीक आहे. सो pm is equals to, that is pm, d म्हणजे काय? pm. ओके, d or you may say pm. Distance pm is equals to under root of ap square minus pm square. ap square minus am square. pm काय म्हणतात? ap square minus am square. ap square minus pm काढायचं आहे ना आपल्याला. ap square minus am square. ठीक आहे. मग डिस्टन्स एपी आपल्याला काढायचंय. डिस्टन्स एपी कसं काढणार? एपी ए आणि पी हे पॉइंट आहेत, दोन्ही पॉइंटचे आपल्याला पोझिशन वेक्टर माहिती आहेत. त्या पॉइंट पासून आपण वेक्टर बनवला एपी बार आणि त्या वेक्टरचा मॅग्निट्यूड म्हणजे डिस्टन्स एपी. डिस्टन्स एपी इज इक्वल्स टू मॅग्निट्यूड ऑफ एपी बार, बट एपी बार इज व्हॉट? अल्फा बार मायनस ए बार. एपी बार इज अल्फा बार मायनस ए बार. सो मॅग्निट्यूड ऑफ अल्फा बार मायनस ए बार, डिस्टन्स एपी. हाऊ डू यू फाइंड एम? हाऊ डू यू फाइंड एम? AM is what? It is a scalar projection of AP bar on B bar. असं म्हटलं तर, अरे मला सांगा, हा B bar, ह्या B बारला आता इथे सरकून इकडे घेतलं, इथं आणलं आणि AP बारचं प्रोजेक्शन घेतलं B बार वर, तर शॅडो किती जागेवर पडेल बरं? AM. ठीक आहे ना. सो व्हॉट इज द प्रोजेक्शन? सो दिस इज द प्रोजेक्शन ऑफ AM जर तुम्हाला काढायचं असेल. सो डिस्टन्स AM. डिस्टन्स AM काय? स्केलर प्रोजेक्शन. स्केलर प्रोजेक्शन ऑफ AP बार ऑन B बार. मग स्केलर प्रोजेक्शनचा फॉर्म्युला काय रे? स्केलर प्रोजेक्शन गिव्हज अस नंबर, म्हणजे ते जे काही AM आहे ते डिस्टन्स आपल्याला मिळेल स्केलर प्रोजेक्शन काढल्यानंतर. मग एपी बारचं बी बार वर स्केलर प्रोजेक्शन म्हणजे त्या दोघांचा डॉट प्रोडक्ट आणि ज्याच्यावर प्रोजेक्शन केलं त्याचं मॅग्निट्यूड. मला सांगा एपी बार काय? अल्फा बार मायनस ए बार डॉट विथ बी बार डिवायडेड बाय मॅग्निट्यूड ऑफ. आता तुम्हाला काय काढायचंय? काय काढायचंय तुम्हाला? डिस्टन्स डी किंवा पीएम काढायचंय. 1 आणि 2 ला यूज करा. युजिंग 1 2 किंवा ह्याला 1 म्हणा, ह्याला 1 म्हणा, ह्याला 2 म्हणा. युजिंग द रिझल्ट दॅट वी हॅव ऑब्टेन्ड इन 1 2 3, डी इज व्हॉट? अंडर रूट ऑफ AP स्क्वेअर मायनस AM स्क्वेअर. व्हॉट इज डिस्टन्स AB? अल्फा बार मायनस ए बार म्हणजे मॅग्निट्यूड ऑफ अल्फा बार मायनस ए बार. सो मॅग्निट्यूड ऑफ अल्फा बार मायनस ए बार स्क्वेअर minus what is AM? Alpha bar minus A bar dot with B bar divided by magnitude of B bar the whole square. कळतंय का? काय पाठ करायची काय गरज आहे का? अरे एवढं मोठा फॉर्म्युला कुठून आला? अरे एक मिनिट, आता हे मला तुम्हाला समजवायला लागलं.
नाही हेच तुम्ही काय कराल, अरे पॉईंट ही लाईनचं इक्वेशन आर बार इज इक्वल्स टू ए बार प्लस लॅम्बडा टाइम्स बी बार, पॉईंटचा पोझिशन वेक्टर अल्फा बार, म्हणजे इथं काय असेल बी बार असेल. मग अरे मग इथं जो पॉईंट आहे लाईन ए मधून, पॉईंट ए मधून जाते, पोझिशन वेक्टर ए बार आहे, परपेंडिक्युलर टाका हा एम असेल. अरे पायथागोरसने आपल्याला हा काढायचा तर एपी, एपी कसा येईल, अल्फा बार मायनस ए बारचा मॅग्निट्यूड, त्याचा स्क्वेअर मायनस हा एम कसा मिळेल, एम कसा मिळेल, एम मिळवायचा असेल तर एपीचं बी बार वर प्रोजेक्शन, एपी बारचं, एपी बार काय अल्फा बार मायनस ए बार, बी बार वर प्रोजेक्शन म्हणजे डॉट विथ बी बार डिवायडेड बाय मॅग्निट्यूड ऑफ बी बार, हा त्याचा स्क्वेअर, आणि हे अंडर रूट मध्ये टाका. कळतंय का, काय अवघड आहे रे. ओके नेक्स्ट. So distance of a point P having position vector alpha bar from line r bar is equals to a bar plus lambda times b bar is equals to under root of magnitude of alpha bar minus a bar the whole square minus alpha bar minus a bar dot with b bar divided by magnitude of b bar the whole square. हे सगळं अंडर रूट मध्ये. Skew lines ऑलरेडी मी तुम्हाला कन्सेप्ट सांगितली असेल. Skew lines are the lines which are non-intersecting, non-parallel. अरे तू म्हणाल आम्ही तर 10वीत शिकलो की if the lines are not intersecting then these lines must be parallel. असं शिकलाय ना तुम्ही 10वीत, तुम्हाला कोणतरी शिकवलंय ना, कोण शिकवलंय ना, जर लाईन पॅरलल नाही म्हणजे ते इंटरसेक्ट करतायत. पण 12वीत येऊन मी तुम्हाला हे सांगतोय इफ द लाईन्स, म्हणजे स्क्यू लाईन अशा लाईन असतात की ज्या पॅरललही नाही आणि इंटरसेक्टही करत नाही. म्हणजे काय रे, दीज आर नॉन कोप्लेनर लाईन्स, ज्या पॅरललही नाही आणि, म्हणजे फॉर एक्झाम्पल हे तुम्ही 10वीत शिकलाय ना की अरे लाईन पॅरल नसतील तर इंटरसेक्टिंग असल्याच पाहिजे. पण आता 11वीत 12वीत आपण हे शिकतोय की अशा लाईन्स, क्यू लाईन्स आर दोज लाईन्स विच आर नॉन इंटरसेक्टिंग, नॉन पॅरलल अँड दे आर नॉन कोप्लेनर. नॉन इंटरसेक्टिंग नॉन पॅरलल लाईन तेव्हाच असू शकतात ज्या एकाच प्लेन मध्ये नाही. म्हणजे ही आपल्या प्रवासात व्यस्त आहे, ही आपल्या प्रवासात व्यस्त आहे. ठीक आहे, त्या दोघी एकमेकांना पॅरललही नाही आहेत आणि इंटरसेक्टही करत नाहीये. दिस इज लाईक दिस अँड दिस इज लाईक दिस. ठीक आहे, म्हणजे इफ टू लाईन्स इन अ स्पेस intersect at a point, then shortest distance between them is 0. If two lines in a space are parallel to each other, then shortest distance between them is perpendicular distance. A pair of lines in a space which are neither intersect each other nor parallel to each other are called as skew lines. Skew lines are non-coplanar. Lines in a same plane either intersect or parallel to each other. हे तुम्ही जे मी तुम्हाला सांगितलं शॉर्ट मध्ये गोष्टी, त्या गोष्टी इथं दिलेल्या आहेत की skew lines. Skew lines. Skew lines are non-coplanar lines. Very first. Non-coplanar lines, they neither intersect each other, neither intersect nor parallel to each other. त्या एकमेकांना इंटरसेक्टही करत नाही आणि त्या एकमेकांना पॅरललही नाही, अशा लाईन्स. मग तुम्ही हे जे 10वीत शिकले हे काही चुकीचं शिकलेत का? नाही, बिकॉज वी आर डीलिंग मीन्स देअर in 10th we were dealing with two-dimensional geometry, and that means in a plane if or same plane if lines are असं थोडस, if lines are not intersecting then they are parallel.
and if they are intersecting, then their shortest distance is झिरो. अरे दोन लाईन इंटरसेक्ट करत असतील तर शॉर्टेस्ट डिस्टन्स किती राहील? ठीक आहे. And if the lines are intersecting lines, or if the distance between lines is zero, it means lines are coplanar or lines are in a same plane. कळतंय का तुम्हाला? मग इथून एक नोट आपण अजून लिहू शकतो, if distance between lines is zero, then lines are coplanar. Rather than saying coplanar, we must say lines are in same plane. कारण coplanar लाईनचा थोडासा अर्थ वेगळा. coplanar वेक्टर म्हणजे वेक्टर in a same plane or in a parallel plane, but in a same plane means in a same plane itself, not in a parallel plane. म्हणजे लाईनचं शॉर्टेस्ट डिस्टन्स जर झिरो असेल लाईन्सचं, तर याचा अर्थ इंटरसेक्ट lines are intersecting lines, and if the lines are intersecting lines, they are in the same plane, they forms the plane, they generates the plane, forms a plane. कळलं का? मग स्क्यू लाईन्स ह्या अशा लाईन्स असतात की ज्या एकमेकांना इंटरसेक्टही करत नाहीत आणि ज्या एकमेकांना पॅरललही नसतात. ओके, दे आर नॉन कोप्लेनर लाईन्स इन 3 dimensional. ओके, दे आर 3 dimensional लाईन्स. म्हणजे इन शॉर्ट जर इथं सांगायचं झालं तर ह्या अशा लाईन्स, ही आपली आपल्या मार्गावर आहे आणि ही आपली आपल्या मार्गावर आहे. ही इकडं चालली आहे, ही तिकडं चालली आहे. ठीक आहे. They are neither intersecting each other nor parallel to each other. हे असं सुद्धा नाही का ना? फॉर दॅट यू नीड द व्हिज्युअलायझेशन, जे मी ऑलरेडी दाखवलं तुम्हाला. ठीक आहे. कळलं हे कन्सेप्ट ऑफ स्क्यू लाईन्स? स्क्यू लाईनची कन्सेप्ट कळली. जर पॅरलल लाईन्स असतील तर काय बरं? स्क्यू लाईन्सचं जाऊ द्या, बाजूला सोडा थोडं. इफ इन अ स्पेस लाईन्स आर पॅरलल, लाईन जर पॅरलल असतील, ठीक आहे, स्पेस मध्ये, तर डिस्टन्स बिटवीन देम, शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन देम इज परपेंडिक्युलर डिस्टन्स. ठीक आहे ना? परपेंडिक्युलर डिस्टन्स शॉर्टेस्ट डिस्टन्स असतं तसं. पण लाईन्स पॅरलल असतील तर त्या सुद्धा प्लेन जनरेट करतात. प्लेन जनरेट करणार ना पॅरलल लाईन सुद्धा. मला सांगा, इंटरसेक्टिंग लाईन्स तर प्लेन जनरेट करणारच, पण ह्या दोन लाईन पॅरलल आहेत का? ह्या दोन, कोण म्हणलं नाही? कोण म्हणलं नाही? असं प्लेन नाही बनणार का? ह्या दोन, पण असं जर काही केलं तर मग ते स्क्यू बनेल. अरे पॅरलल लाईन्स म्हणजे दोघांच्या डायरेक्शन सेम आहेत, दोघांच्या डायरेक्शन सेम आहेत. मग हिला उचलून अशी किंवा हिला उचलून अशी डायरेक्शन सेम ठेवून कसंही काही केलं तरी प्लेन जनरेट होणार आहे. एवढे प्लेन जनरेट होताना दिसत आहेत का? आणि मग ज्यावेळी हे प्लेन रोटेट होतं त्यावेळी मग ते सिलेंडर जनरेट करतं. दॅट इज द रिव्हॉल्युशन ऑफ द सॉलिड. ठीक आहे. रिव्हॉल्युशन ऑफ सॉलिड पाहिले का आयसोमेट्रिक व्ह्यू मध्ये वगैरे? नाही पाहिलेलं तुम्ही. रिव्हॉल्युशन ऑफ सॉलिड हे M3 मध्ये येतं, ट्रिपल इंटिग्रेशन मध्ये, की तुम्ही काय करता, प्लेनला रोटेशन देता. मग प्लेनला जर रोटेशन दिलं अबाउट फिक्स्ड लाईन, जर प्लेन किंवा एखादी दुसरी लाईन अबाउट ह्या लाईनच्या एखादी दुसरी लाईन तुम्ही रोटेट केली तर ती रोटेटिंग लाईन एक सरफेस जनरेट करेल, सरफेस, आणि तो सिलेंडर फॉर्म होईल. कळतंय का? जर एखादी लाईन अशी गोल 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 फिरवली तर एक सर्कल तयार होईल ना. ठीक आहे. आणि स्पेअर जनरेट करण्यासाठी, स्पेअर जनरेशन थोडंसं अवघड आहे, पण जर तुम्हाला हे शंकू जनरेट करायचं असेल, शंकू म्हणजे काय, कोन, हा, तर ही लाईन, ठीक आहे ना,
कोनिक सेक्शन मध्ये पण तुम्ही पाहिलं असेल, दिस इज द लाईन और दिस इज द ऍक्सिस, आणि ह्या ऍक्सिसच्या अबाउट आपण काहीतरी अँगल मध्ये एक काय घेतलंय, लाईन घेतली किंवा लाईन सेगमेंट, आणि ह्या ऍक्सिसच्या अबाउट ही लाईन जर आपण फिरवली तर कोण जनरेट होईल, कळतंय का? तर मला हे सांगायचंय आत्ता इथं की टू पॅरलल लाईन्स आर ऑलवेज कोप्लेनर अँड टू इंटरसेक्टिंग लाईन्स आर ऑलवेज कोप्लेनर किंवा ऑलवेज इन द सेम प्लेन. इंटरसेक्टिंग लाईन्स एकाच प्लेन मध्ये लाई करतात कारण शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन देम इज 0 और डिस्टन्स बिटवीन देम इज 0. ठीक आहे, जास्त टाइम लावला का रे मी हे डिस्टन्स सांगायला. आता डिस्टन्स बिटवीन स्क्यू लाईन्स. So distance between skew lines. The distance between lines r bar is equals to a1 plus lambda times b1 bar, a1 bar plus lambda times b1 bar, and r bar is equals to, मग हे r1 r2 का नाही दिलं बरं? कारण एक स्टँडर्ड नोटेशन असतं रे, किंवा कारण r is any variable point, so r bar is equals to a1 bar plus lambda 1 times b1 bar, and r bar is equals to a2 bar plus lambda 2 times b2 bar is under root is magnitude of a2 bar minus a1 bar dot with b1 bar cross b2 bar divided by magnitude of b1 bar cross b2 bar. हे क्रॉस वगैरे हे असं काय येतं, इथं अंडर रूट काय येत नाही, त्यासाठी फिगर. ओके, L1 L2. ओके, दोन लाईन आपण कन्सिडर करू. फिगर महत्वाची, सगळ्यात जास्त महत्वाचं काय प्रूव्ह करण्यासाठी तर डायग्राम. ओके, दोन लाईन कन्सिडर करू. लेट अस कन्सिडर वी आर हॅव्हिंग टू लाईन्स विच आर द स्क्यू लाईन्स. से दिस इज लाईन L1, दिस इज लाईन L2. दोन स्क्यू लाईन्स आहेत आपल्याकडे, दोन स्क्यू लाईन्स आहेत. ह्या लाईनचं जे ह्या स्क्यू लाईनचं इक्वेशन आहे r bar is equals to a1 bar plus lambda times lambda 1 times b1 bar, lambda 1 times b1 bar, and what is this? This is line L2, and the vector equation of this line is r bar is equals to a2 bar plus lambda 2 times b2 bar. आता हे a2 bar b2 bar आणि lambda 1 lambda 2 का घेतलं? कारण फक्त लॅमडा दोघांमध्ये यूज केला असता तर ह्याचा अर्थ हा झाला असता की त्याच्यासाठी तोच लॅमडा आणि ह्याच्यासाठी तोच लॅमडा. ठीक आहे ना? आणि म्हणून ऍज दीज टू आर द डिफरंट लाईन्स अँड दे आर नॉन कोप्लेनर, हेन्स वी आर सेइंग they are having the different equation. R bar is equals to a1 bar plus lambda 1 times b1 bar and r bar is equals to a2 bar plus lambda 2 times b2 bar. ठीक आहे, आता हा a1 बार a2 बार ह्या ज्या काही गोष्टी याच्यापासून आपल्याला एक्स्ट्रॅक्ट करायचे, थिअरम मध्ये हे दिले त्याच्यापासून आपण गोष्टी एक्स्ट्रॅक्ट करणार. लाईनचं इक्वेशन जर r बार इज इक्वल्स टू a1 बार प्लस लॅम्डा 1 टाइम्स b1 बार असेल तर ती लाईन पॉइंट ए मधून पास झालेली असेल आणि त्याचा पोझिशन वेक्टर a बार असेल, a1 बार असेल. ही लाईन b1 बार या वेक्टरला पॅरलल असेल. आता ह्या लाईन बद्दल पाहू. इथं ही जी लाईन असेल ती बी हॅव्हिंग पोझिशन वेक्टर a2 बार मधून पास झालेली असेल असं कन्सिडर करू. आता बी हॅव्हिंग पोझिशन वेक्टर b बार का नाही येत? तर आता a2 ज्या लाईन मधून पास होतीये, लाईन ज्या पॉइंट मधून पास होतीये त्या पॉइंटचा पोझिशन वेक्टर a2 बार दिलाय. आता इथं पण पुन्हा a2 घ्यायचा का? बरं ठीक आहे, तुम्हाला जर असेल तर ह्या पॉइंटला a1 म्हणा, b1 म्हणा, a1 म्हणा, a2 म्हणा, बट स्टील ओके ना. a हॅव्हिंग पोझिशन वेक्टर a1 बार अँड b हॅव्हिंग पोझिशन वेक्टर a2 बार आपण कन्सिडर केला. ठीक आहे, आता ही लाईन b1 बारला पॅरलल होती, ही लाईन b2 बारला पॅरलल. सो दिस लाईन इज पॅरलल टू b2 बार. b2 बार पॅरलल वाटत नाही. So this line is parallel to b2 bar. आता आपल्याला काय काढायचं? We are interested to find the shortest distance between them. शॉर्टेस्ट डिस्टन्स जर पाहिजे असेल तर ह्या लाईन वरून ह्या लाईन वर काय मारावं लागेल आपल्याला? परपेंडिक्युलर मारावं लागेल. काय मारावं लागेल? अरे हा का?
हे कॅन्सल कुठून करायचं? आता ह्या दोन लाईन मधलं आपल्याला शॉर्टेस्ट डिस्टन्स काढायचंय, तर आपण काय करणार? दोन्ही लाईनवर परपेंडिक्युलर मारणार. इथे एला आणि बी ला का जॉईन नाही केला? मागच्या याच्यात आपण डायरेक्ट पॉईंट टू काय केलं? लाईनवर परपेंडिक्युलर मारणार. कारण तो पॉइंट आणि ती लाईन ऑलवेज काय को प्लेनर किंवा ऑलवेज इन अ सेम प्लेन. आता मला सांगा, इथं कुठला तरी पॉइंट आहे, ही लाईन आहे, दोघं एकाच प्लेन मध्ये असणार ना नेहमी. ते आपण ज्यावेळी प्लेनची कन्सेप्ट पाहू त्यावेळी सांगेल की प्लेन इज डिटरमाइंड बाय अ लाईन अँड अ पॉइंट. एखादा पॉइंट असेल, एखादी लाईन असेल, दे आर ऑलवेज इन अ सेम प्लेन, दे ऑलवेज जनरेट द प्लेन. हा, आता मला सांगा, ह्या दोन स्क्यू लाईन्स आहेत समजा, यांच्या दोघांमधलं डिस्टन्स काढायचंय. ही लाईन B1 बारला पॅरलल, ही लाईन B2 बारला पॅरलल, ही लाईन A1 बार मधून पास करते, A हॅव्हिंग पोझिशन वेक्टर A1 बार, ही लाईन B हॅव्हिंग पोझिशन वेक्टर A2 बार मधून पास करते. या दोघांचं शॉर्टेस्ट डिस्टन्स, शॉर्टेस्ट कुठे झिरो रे? पॅरलल नाही, मग इंटरसेक्टिंग तरी कुठे आहे? स्क्यू लाईन्स आर द लाईन्स विच आर नायदर इंटरसेक्टिंग नॉर पॅरलल. मग शॉर्टेस्ट डिस्टन्स म्हणजे हे डिस्टन्स दिसतंय का? हे वालं डिस्टन्स. किंवा आता मी एवढं छोटं करून दाखवतो तुम्हाला, हे वालं डिस्टन्स, हे वालं डिस्टन्स डी, हा आपल्याला काढायचा डिस्टन्स बिटवीन स्क्यू लाईन्स. ठीक आहे. आता डिस्टन्स बिटवीन स्क्यू लाईन्स काढायचं आपल्याला, तर मला सांगा, हा सिनेरिओ असा आहे. आता मला डिस्टन्स काढण्यासाठी मी काय करतोय? ह्या दोन वेक्टरचा प्रोडक्ट घेतोय, B1 बार आणि B2 बारचा. B1 बार आणि B2 बारचा प्रोडक्ट घेतोय, वेक्टर प्रोडक्ट. का बरं? कारण माझं जे डिस्टन्स D आहे, किंवा ह्याला समजा मी P म्हणेल, त्याला Q म्हणेल, पॉइंट P अँड पॉइंट Q. सो दिस डिस्टन्स PQ is the scalar projection of AB bar on B1 bar cross B2. बरं, हे पाठ करायचंय का? हे व्हिज्युअलायझेशन नाही ना. हे असं नाही की इट इज अ स्केलर प्रोजेक्शन ऑफ AB बार ऑन, म्हणजे काहीतरी जोडलं असं, हा AB बार आहे आणि हा B1 बार क्रॉस B2 बार, म्हणजे ह्याचं त्याच्यावर प्रोजेक्शन B1 बार क्रॉस B2 बार वर स्केलर प्रोजेक्शन, असं नाही. हे दोन वेक्टर, ह्या दोन लाईन्स आहेत स्क्यू लाईन्स. आता ह्या दोन स्क्यू लाईन्स आहेत, ह्याला लाईन म्हणण्यापेक्षा आता आपण काय म्हणू, हा B1 बार आहे, हा B2 बार आहे. त्या दोघांचा क्रॉस प्रोडक्ट केला तर आपल्याला असा परपेंडिक्युलर वेक्टर मिळेल दोघांनाही. कळतंय का? या दोन्ही लाईनला परपेंडिक्युलर असणारा वेक्टर आपल्याला मिळेल. कळतंय का? असा वेक्टर मिळेल तो असा. आता हा जो वेक्टर आहे परपेंडिक्युलर वेक्टर, याच्यावर हा AB, ए इथं असेल, बी इथं कुठंतरी असेल, त्या एबीच ह्या वेक्टरवर जे काही प्रोजेक्शन येणार आहे ते डिस्टन्स, ते दॅट परपेंडिक्युलर डिस्टन्स काय असणार आहे? PQ असणार आहे. कळतंय का? डिस्टन्स PQ इज द परपेंडिक्युलर डिस्टन्स, और वी मे से distance PQ is a scalar projection of AB bar on what? AB bar on B1 बार क्रॉस B2 बार. PQ तर काढायचं आपल्याला, PQ तर परपेंडिक्युलर आहे. कळतंय का? सो दॅट डिस्टन्स PQ that we are interested to find, it is the scalar projection of that AB bar on B1 bar cross B2 bar. तो B1 बार क्रॉस B2 बार दोघांना परपेंडिक्युलर येईल, म्हणजे ही लाईन अशी असेल, दुसरी लाईन अशी असेल, B1 बार असा, B2 बार असा, दोघांचा क्रॉस प्रोडक्ट घेतला तर असा व्हर्टिकल आपल्याला वेक्टर मिळेल. व्हर्टिकल इन द सेन्स असा वेक्टर मिळेल, ठीक आहे ना, विच आर परपेंडिक्युलर टू बोथ ऑफ द लाईन्स. मग आपण असं म्हणू की हा हा B1 बार क्रॉस B2 बार आहे, या वेक्टरवर हा AB बार, या दोघांना जॉईन केलं मी.
लाईन L1 वरचा आणि लाईन L2 वरचे जे काही दोन वेक्टर, जे काही दोन फिक्स्ड पॉइंट आहेत, त्यांना दोघांना मी काय केलं, जॉईन केलं, त्यांच्यापासून वेक्टर बनवला आणि त्या वेक्टरचं B1 बार क्रॉस B2 बार वरचं प्रोजेक्शन म्हणजे आपल्याला काय मिळेल, आपल्याला डिस्टन्स PQ मिळेल. सो मला सांगा AB बारचं B1 बार क्रॉस B2 बार वर स्केलर प्रोजेक्शन काय असेल? सिंपल, दोघांचा डॉट प्रोडक्ट डिवायडेड बाय B1 bar cross B2 bar. But what is AB bar? But we have to take the magnitude. का? कारण डॉट प्रोडक्ट मे बी पॉझिटिव्ह मे बी निगेटिव्ह. हा, मग मला सांगा AB बार काय? A2 bar minus A1 bar dot with B1 bar cross B2 bar divided by magnitude of B1 bar cross B2 bar. This is mod. इझी का? हे तर काढायचं होतं ना आपल्याला, हे तर प्रूव्ह करायचं होतं. ऍज सिंपल ऍज इट इज. आता यांनी एन कॅप वगैरे काहीतरी म्हणून टाकलं, तुम्हाला कळलंय ना काय सांगायचंय ते. ओके, आता रिमार्क्स पहा, ह्या रिमार्क्स पण महत्वाच्या आहेत, जे की ऑलरेडी सांगितलंय. टू लाईन्स इंटरसेक्ट्स इफ अँड ओनली इफ टू स्क्यू लाईन्स इंटरसेक्ट्स, मग त्याला स्क्यू कसं म्हणणार? कळतंय का? सो इफ यू हॅव एनी टू लाईन्स, म्हणजे क्वेश्चन मध्ये कोणत्याही दोन लाईन दिल्या असतील, इफ दे आर इंटरसेक्टिंग, म्हणजे तुम्हाला जर त्यांनी विचारलं की ह्या दोन लाईन इंटरसेक्ट करतायत का, तर तुम्ही काय म्हणणार? टू लाईन्स ओनली इंटरसेक्ट और टू लाईन्स इंटरसेक्ट्स इफ अँड ओनली इफ शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन देम इज 0. मग शॉर्टेस्ट डिस्टन्स काढणार तुम्ही, कसं काढणार? तोच फॉर्म्युला D इज इक्वल्स टू magnitude of A2 bar minus A1 bar dot with B1 bar cross B2 bar divided by magnitude of, magnitude नाही, मी मॉड म्हणायला पाहिजे होतं, डिस्टन्स इज इक्वल्स टू मॉड ऑफ A2 bar minus A1 bar dot with B1 bar cross with B2 bar divided by magnitude of B1 bar cross B2 bar. ठीक आहे, कळलं हे? आता ह्या ज्या तीन रिमार्क्स आहे ह्या व्यवस्थित समजून घ्या की दोन लाईन कधी इंटरसेक्ट होतील, ज्यावेळी शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन देम 0 असेल. त्याच्यानंतर ह्या इंटरसेक्ट कधी होतील, ज्यावेळी ह्या दोन लाईन्स साठी हे जे काही आहे ते 0 असेल, हा डिटर्मिनंट 0 असेल. म्हणजे ह्या तीन गोष्टी मी व्यवस्थित सांगतो तुम्हाला. ऍक्च्युली इथं अरेंज करून नाही दिली, मी अरेंज करून देतो. हा, डिस्टन्स बिटवीन स्क्यू लाईन्स R bar is equals to A1 bar plus lambda 1 times B1 bar and R bar is equals to A2 bar plus lambda 2 times B2 bar. If you have these two skew lines, then distance between them is given by magnitude mod of A2 bar minus A1 bar dot with B1 bar cross B2 bar divided by magnitude of B1 bar cross B2. ठीक आहे, हे तुम्हाला स्क्यू लाइन्स मधलं डिस्टन्स मिळेल. इफ यू आर युजिंग दिस फॉर्म्युला यू आर गेटिंग द डिस्टन्स बिटवीन दोज स्क्यू लाइन्स. ठीक आहे ना? बट इफ यू आर हॅव्हिंग दोज स्क्यू लाइन्स इन अ कार्टेशियन फॉर्म, जर तुम्हाला त्या स्क्यू लाइनचे इक्वेशन्स कार्टेशियन फॉर्म मध्ये असतील, दिलेले असतील, सो यू हॅव टू ऑप्शन्स. काय? कार्टेशियन फॉर्म मधून तिला वेक्टर फॉर्म मध्ये कन्वर्ट करून मग हा फॉर्म्युला वापरा, अदरवाइज यूज द फॉर्म्युला इन अ कार्टेशियन फॉर्म इटसेल्फ. मग कार्टेशियन फॉर्म साठी मी तुम्हाला फॉर्म्युला देतो, x मायनस x2 अपॉन a1 b1 c1 घ्यायला पाहिजे, a2 y मायनस y2 अपॉन b2 and z मायनस z अपॉन z2 अपॉन c2. कळतंय का? हे x1 y1 z1 x2 y2 z2 काय? These are the coordinates of point A and B. अरे ही स्क्यू लाईन L1 आहे, ही स्क्यू लाईन L2 आहे. तर मी काय म्हणतोय, A चे जे काही कोऑर्डिनेट्स आहेत ते काय आहेत आपले x1 y1 and z1.
बी चे कोऑर्डिनेट्स x2 y2 and z2, ठीक है ना, and a1 b1 c1 are DRS of L1 and a2 b2 c2 are DRS of L2. कारण आपण आताच शिकलोय ना इक्वेशन्स, वेक्टर इक्वेशन ऑफ अ लाईन आणि कार्टेशियन इक्वेशन ऑफ अ लाईन. मग कार्टेशियन इक्वेशन ह्या फॉर्मॅट मध्ये दिलं असेल तर a1 b1 c1 काय असतात, DRS असतात, ठीक आहे ना. आता ह्याच्यासाठी डिस्टन्सचा जो काही फॉर्म्युला येईल तो मला आठवत नाहीये, आणि ना ह्याच्यामध्ये तरी मी ट्राय करतो आठवण्याचा. असंच काहीतरी असतो, डिस्टन्स इज इक्वल्स टू x2 minus x1 y2 minus y1 z2 minus z1. Determinant of x2 minus x1 y2 minus y1 z2 minus z1 a1 b1 c1 a2 b2 a2 b2 and c2 divided by under root of a1 b2 minus a2 b1 the whole square plus b1 c2. हे सरळ चाललंय ना रे. Distance is equals to determinant of x2 minus x1 y2 minus y1 z2 minus z1 a1 b1 a1 b1 c1 a2 b2 c2. हे कळालं कसं लिहायचं हे, डिवाइडेड बाय अंडर रूट ऑफ a1 b2 minus a2 b1 the whole square plus b1 c2 minus b2 c1 the whole square plus. आता हे दोघांना कन्सिडर केलं, आता ह्या दोघांना, आता ह्या दोघांना a1 c2 minus c1 a2 the whole square. So this is the formula to find the distance between skew lines when we are having the equations of those skew lines in a Cartesian form. ज्यावेळी आपल्याकडे स्क्यू लाईनचे इक्वेशन कार्टेशियन फॉर्म मध्ये असतील. कळतंय का? ठीक आहे, ओके. ओके, साइड बाय साइड तुम्ही लिहिताय का की फक्त पाहताय? समजते का? हा फॉर्म्युला कसा, मला एकदा चेक करू द्या कारण इथं नाही आहे हा फॉर्म्युला. हा बरोबर, ओके. आता मला सांगा की ह्या स्क्यू लाईन्स आहेत, स्क्यू लाईन्स आहेत,
त्या इंटरसेक्ट करतील का? नाही करणार. पण आपल्याला समजा दोन लाईनचे इक्वेशन्स दिले, वेक्टर असू शकतात किंवा कार्टेशियन फॉर्म असू शकतो किंवा वेक्टर फॉर्म असू शकतो दोन लाईन्सचा. So equations of a line may be in a Cartesian form, equations of a line may be in a vector form. तर त्या दोन लाईन इंटरसेक्ट कधी करतील? Two lines intersects कधी? If and only if. If and only if ला तुम्ही कधी कधी असंही लिहिता, ठीक आहे ना, if and only or if directly, if असं, if and only if म्हणजे IFF, if and only if shortest distance between them is 0. Distance between them is, बरोबर ना, दोन लाईनचं जर डिस्टन्स 0 आहे म्हणजे लाईन्स कशा आहेत? इंटरसेक्टिंग लाईन्स आहेत. आता जर आपल्याकडे ह्या दोन लाईन असतील, r bar is equals to a1 bar plus lambda 1 times b1 bar and r bar is equals to a2 bar plus lambda 2 times b2 bar, किंवा x minus x1 upon a1 is equals to y minus y1 upon b1 is equals to z minus z1 upon c1 and x minus x2 upon a2 is equals to y minus y1 upon b2 y minus y2 upon b2 is equals to z minus z2 upon c2. Then if these line intersects, ह्या दोन लाईन जर इंटरसेक्ट करतायत तर आपल्याला हा रिझल्ट आला पाहिजे, a2 bar minus a1 bar dot with b1 bar cross with b2 bar divided by b1 bar cross with b2 bar चा magnitude. So modulus of this is equals to 0. बरोबर ना? अरे this is what? This is formula to find distance between any two skew lines. So when we are having these two lines, जर आपल्याकडे हे दोन इक्वेशन्स आहेत तर आपण हे डिस्टन्स चेक करू. If that distance is 0 means lines are intersecting lines. So lines intersects. Okay. So these lines intersects if this is 0. These two lines intersects if x2 minus x1, y2 minus y1 and z2 minus z1, a1 b1 c1, a2 b2 and c2, determinant of this is equals to 0. हा डिटर्मिनंट जर 0 असेल तर तुम्ही काय म्हणाल? येस, लाईन्स आर इंटरसेक्टिंग. असं का? बिकॉज दिस इज व्हॉट? दिस इज द न्यूमरेटर ऑफ दॅट डिस्टन्स फॉर्म्युला फॉर टू स्क्यू लाईन्स. Distance between two skew lines. Distance between two skew lines when skew lines in a Cartesian form. ज्यावेळी आपल्याकडे स्क्यू लाईन्स कार्टेशियन फॉर्म मध्ये असतात त्यावेळी डिस्टन्स काढण्याचा हा फॉर्म्युला काय? Determinant of x2 minus x1, y2 minus y1, z2 minus z1, a1 b1 c1, a2 b2 c2 divided by under root of a1 b2 minus b2 a1 b2 minus a2 b1 the whole square plus b1 c2 minus b2 c1 the whole square plus a1 c2 minus a2 c1 the whole square. ठीक आहे? लक्षात ठेवायला इझी आहे, अरे काहीच अवघड नाही. हे दिसायला फक्त मोठं वाटतंय, लॉजिकली अंडरस्टँड केलं तर एव्हरीथिंग इज व्हेरी व्हेरी सिम्पल. ठीक आहे. आता नेक्स्ट, डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल लाईन्स. देन कन्सेप्ट ऑफ दिस चॅप्टर एंड्स. मीन्स लाईन्सच्या कन्सेप्ट एंड होतील. डिस्टन्स बिटवीन पॅरलल लाईन्स. पॅरलल लाईन्स काढायचं. स्क्यू लाईनचं डिस्टन्स पाहिलं आपण. डिस्टन्स ऑफ अ पॉइंट फ्रॉम अ लाईन पण पाहिलं. नाउ वी आर इंटरेस्टेड टू फाइंड द डिस्टन्स बिटवीन पॅरलल लाईन्स. हे पण अगदी इझी आहे. डिस्टन्स बिटवीन पॅरलल लाईन्स. a2 bar minus a1 bar क्रॉस विथ b कॅप ओनली. आता b कॅप वगैरे काय आहे त्याच्यासाठी अगेन फिगर इज व्हेरी इम्पॉर्टंट.
की लाईन L1 लाईन L2. आता मागच्या थेरम मध्ये आपण वरचीला L1 खालचीला L2 कन्सिडर केलं होतं. आता इथं खालचीला L1 वरचीला L2. तर ह्या गोष्टी पण लक्षात ठेवा. कधी कधी काय होतं, आपण व्यवस्थित सगळी प्रॅक्टिस करून जातो. ज्यावेळी आपण एखाद्या चॅप्टर वाईज टेस्ट म्हणा किंवा लास्टची टेस्ट किंवा पूर्ण एकत्र सगळी टेस्ट आपण म्हणतो सगळे थेरम केलेत, पण कधी कधी काय होतं, खालची लाईनला L1 म्हणायच्या ऐवजी वरचीला L1 म्हणून बसतो आणि मग काहीतरी गडबड होऊन बसते. ठीक आहे ना. तर स्क्यू लाईनचं डिस्टन्स काढताना आपण जी वरची लाईन होती तिला L1 कन्सिडर केलं, खालच्या लाईनला L2 कन्सिडर केलं. कारण जर आपण त्या फिगरचा आधार घेऊन प्रूव्ह करतोय ना, इफ यू आर टेकिंग द सपोर्ट ऑफ दॅट फिगर अँड देन वी आर प्रूव्हिंग, देन यू मस्ट फॉलो दॅट फिगर. नाही तर L1 चं L2 कराल, L2 चं L1 कराल, काहीतरी इकडं काहीतरी वेगळंच पाठ करून गेलाय, इकडं PQ म्हणाल, इकडं तर QP आहे. कळतंय का? असं नाही. मग आता हे ज्यावेळी डिस्टन्स बिटवीन पॅरलल लाईन्स तुम्ही प्रूव्ह करणार, त्यावेळी ह्या लाईनला तुम्ही काय कन्सिडर करणार, L1, आणि ह्या लाईनला तुम्ही काय कन्सिडर करणार, L2. ठीक आहे. मग दोन लाईन्स, लेट अस कन्सिडर टू लाईन्स which are parallel. मग parallel lines are always coplanar. Coplanar म्हणा किंवा they always generate the plane. ठीक आहे ना. This is line L1, this is line L2. मग आता मला सांगा, पॅरलल लाईन जर असतील तर त्यांचे इक्वेशन्स काय असतील? त्यांच्यासाठी जो आपला बी बार आहे तो B1 बार B2 बार नसणार आहे, दॅट इज इटसेल्फ बी बार. कारण दोन लाईन पहा, आर बार इज इक्वल्स टू ए बार प्लस लॅम्डा टाइम्स बी बार. हा जो काही वेक्टर आहे, हा वेक्टर, ही जी लाईन आहे, ही लाईन ए हॅव्हिंग पोझिशन वेक्टर ए बार मधून पास करते आणि ही लाईन बी बार या वेक्टरला काय पॅरलल आहे. मग आता ह्या दोन जर पॅरलल लाईन आहे L1 आणि L2, यांचे इक्वेशन लिहिताना मी आर बार इज इक्वल्स टू A1 बार, हा इथं आपल्याला खालच्या लाईनला L1 घ्यायचंय, L1 आणि L2, ह्या लाईनचं इक्वेशन लिहिताना मी आर बार इज इक्वल्स टू A1 बार प्लस लॅम्डा 1 टाइम्स B1 बार का नाही म्हणते बरं? कारण दोघेही एकाच वेक्टरला पॅरलल आहे, दॅट इज बी बार. दोन्ही लाईन एकाच वेक्टरला पॅरलल आहे. कळतंय का? बी बार काय, दोन्हींचा लॅम्डा सेम होईल, दोन्हींचा लॅम्डा, ओके, त्याच्याबद्दल थॉट, हा बी बार समजा, लॅम्डा काय सांगतो, डिस्टन्स, डिस्टन्स. ओके, दोघांचा लॅम्डा, लॅम्डा डिस्टन्स आहे, डिस्टन्स ऑफ दॅट फिक्स्ड पॉइंट. ज्यावेळी आपण ओके, लॅम्डा इज सेम फॉर बोथ, लॅम्डा इज सेम फॉर बोथ. का बरं? रिझन सांगतो मी तुम्हाला. लॅम्डा टाइम्स बी बार अँड दिस इज व्हॉट, आर बार इज इक्वल्स टू A2 बार प्लस लॅम्डा टाइम्स बी बार. B1 बार B2 बार नाही म्हणते. आता लॅम्डा सेम का माहितीये का? लॅम्डा denotes or lambda represents the distance of any variable point on that line from the base point. बरोबर? आता मला सांगा, हे कधी लॅम्डा बेस पॉइंट पासून व्हेरिएबल पॉइंटचं डिस्टन्स कधी सांगतो? ज्यावेळी तुम्ही DCS कन्सिडर केलेले असतात इन्स्टेड ऑफ DRS. मग मला सांगा, ह्या लाईनचे आणि ह्या लाईनचे DCS सेमच येतील का? बिकॉज पॅरलल लाईन्स अँड हेन्स लॅम्डा इज सेम. कळतंय का? मग R bar is equals to, we are having the two parallel lines, R bar is equals to A1 bar plus lambda times B bar and R bar is equals to A2 bar minus lambda times B bar. ठीक है? आता we are interested to find the distance between these two lines. ही लाईन समजा A having position vector A1 bar मधून पास होतीये आणि ही लाईन समजा B having position vector A2 bar मधून पास होती. A having position vector A1 bar and B having position vector A2 बार. आपल्याला काढायचंय डिस्टन्स. आता मग मी काय केलं माहितीये का, मी डायरेक्ट ह्या बी पॉइंटला पकडला आणि परपेंडिक्युलर मारलं. ठीक आहे ना. वी वॉन्ट दिस डिस्टन्स, वी वॉन्ट दिस. आणि स्क्यू लाईन मध्ये ते पी आणि क्यू सेपरेट पॉइंट का कन्सिडर करावे लागत होते? स्क्यू लाईन मध्ये आपण ह्या दोघांना का नाही जोडलं? बिकॉज
त्या पॉइंट वरून दुसऱ्या पॉइंटला कनेक्ट कराल तर नेहमी तुम्हाला परपेंडिक्युलरच मिळेल असं नाहीये. स्टीव लाईनला थोडस वेगळा अप्रोच आहे. का? कारण दीज आर नॉन कोप्लेनर लाईन्स. बट ऍज दीज आर द कोप्लेनर लाईन, मग एका लाईनवरचा कुठलाही पॉइंट उचलून दुसऱ्या लाईनवर परपेंडिक्युलर मारा. पॅरलल लाईन्स आहेत ना. पॅरलल लाईन जर असतील तर ह्या दोन लाईन मधलं डिस्टन्स ह्या पॉइंटला पकडा, डायरेक्ट परपेंडिक्युलर मारा. इथं पकडा, डायरेक्ट परपेंडिक्युलर मारा. यू आर गेटिंग द डिस्टन्स. डिस्टन्स इज ऑलवेज परपेंडिक्युलर. perpendicular distance. Distance is always considered to be perpendicular distance. आता इथं ना हा बी पॉइंट थोडासा लांब घ्यायला पाहिजे होता, कारण प्रॉब्लेम काय झालाय, आपल्याला ट्रायंगल बनवता आला पाहिजे. इथं समजा आपला बी हॅव्हिंग पोझिशन वेक्टर A2 बार, आपण काय केलंय, बी पॉइंट वरून परपेंडिक्युलर मारला, अँड वी आर इंटरेस्टेड टू फाइंड दिस डी. वी आर इंटरेस्टेड टू फाइंड डी. आता व्यवस्थित पहा, जर मी AB ला जॉईन केलं, AB ला जॉईन केलं, इफ this is theta, if this is theta, तर तुम्ही याच्यावरून d काय सांगू शकाल? d is equals to what? d is equals to AB sin theta. किंवा ह्या पॉइंटला आपण m म्हणू, म्हणजे BM is equals to AB sin theta. that is our d actually. अरे तुम्ही फोर्सेस रिझॉल्व्ह केले का? हा फोर्स इकडे जर अप्लाय होत असेल, हॉरिझॉन्टलशी जर थीटा अँगल करत असेल, तर हा F cos थीटा, हा F sin थीटा केलाय ना फिजिक्स मध्ये. मग जो लांबचा असतो तो काय असतो? साइन थीटा असतो ना. असतो म्हणजे काय? साइन थीटा इज व्हॉट? D अपॉन हायपोटेनस. हायपोटेनस इज AB. So D upon AB is equals to sin theta. So AB sin theta is equals to D, that is BM. कळतंय का? मग आता जर थोडासा विचार केला तुम्ही, तर मी ह्याला असं लिहू का रे, AB बार मॅग्निट्यूड ऑफ AB बार इंटू 1 इंटू साइन थीटा, असं लिहू का? कळतंय का मी काय म्हणतोय ते? मी फक्त 1 चं इंट्रोडक्शन केलंय, AB ला मी मॅग्निट्यूड ऑफ AB बार म्हणलंय. खूप सिंपल प्रूफ आहे, थोडस आपण आपलं लॉजिक वापरतोय. BM इज इक्वल्स टू AB साइन थीटा. AB ला मॅग्निट्यूड ऑफ AB बार लिहिलं. इथं फक्त एक 1 चं इंट्रोडक्शन केलं, का केलं ते पण सांगतो. अँड साइन थीटा. Can I replace this 1 by magnitude of B cap? Can I replace this by magnitude of B cap? Magnitude of B cap ने रिप्लेस करू शकता का? मग हे काय बनेल? AB बार magnitude of AB बार into magnitude of B cap into sin theta. तुम्हाला हे माहिती का रे, A बार क्रॉस B बार कशाचे इक्वल असतो? We have seen the vector product ना, क्रॉस प्रोडक्ट. A बार क्रॉस B बार कशाचे इक्वल? magnitude of A बार into magnitude of B bar into sin theta into n cap. But if I ask you what is magnitude of A bar cross B bar, then you will say magnitude of A bar, magnitude of B bar sin theta. मग मला सांगा, magnitude of AB bar, magnitude of B bar and sin theta काय येईल? अरे theta is the angle between B bar and AB ना. Theta is what? Theta is angle between B bar and AB bar, that is B cap and AB bar. अरे B bar म्हणा, B cap म्हणा, किंवा ही लाईन L1 म्हणा. लाईन L1 चा आणि AB मधला अँगल किती आहे? थीटा. बट वेक्टोरियली वी मस्ट से B bar and A bar, angle between B bar and AB bar is theta.
So can I replace this by magnitude of AB bar cross with B cap? ह्याला magnitude of AB bar cross B cap. अरे magnitude of AB bar cross B cap काय येईल? Magnitude of AB bar plus magnitude of B bar into sin theta when theta is the angle between them. So what is AB bar? That is A2 bar minus A1 bar cross with B cap. So this is what? This is the distance between any two parallel lines. फॉर्म्युला मिळाला की आपल्याला A2 bar minus आणि आपल्याला असा विचार का करावा लागला 1 लिहून हे करून ते करून इथपर्यंत काय यावं लागलं बिकॉज वी डोंट नो दिस साइन वी डोंट नो थीटा थीटा माहिती का आपल्याला मग ते थीटा वी हॅव टू गेट रीड ऑफ दॅट थीटा मग आपण वनचं इंट्रोडक्शन केलं बट थीटा इज व्हॉट अँगल बिटवीन बी बार अँड दॅट ए बी बार मग आपण बी कॅपची मदत घेतली आणि म्हणून मग मी म्हटलं की डिस्टन्स बिटवीन दॅट पर्टिक्युलर lines these particular lines L1 and L2 whose vector equations are r bar is equals to a1 bar plus lambda times b bar and r bar is equals to a2 bar plus lambda times b bar is equals to magnitude of a2 bar minus a1 bar cross with b cap गोष्टी कळतायत का तुम्हाला काय सांगतोय मी ओके सो हिअर चॅप्टर एंड्स लाईन चॅप्टर एंड मग प्रॉब्लेम्स आपण लाईन चॅप्टरचे पाहू ठीक आहे उद्या प्लेन स्टार्ट करू आपण